माझे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्रजी पाटीकर सर, तसेच सदस्य रमेश वाजंत्री, माझे सहकारी त्या ठिकाणी विचारे सर, ज्यांनी या ठिकाणी खरं तर मला उभं राहायला ताकद निर्माण केली असे ते विचारे सर, सोबत माझे सहकारी खोत सर आहेत आणि या शाळेचे माजी मुख्याध्यापक जाधव सर, क्लार्क मॅडम आहेत, राजू शिपाई आणि आपण समोर या ठिकाणी बसलेले माझे विद्यार्थी या ठिकाणी. खर तर कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन, कर्म करत राहा निश्चित फल मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी थोडासा उहापोह केला की 20 वर्षांनी किंवा काय असेल 22 असतील त्या वर्षांनी आपण सगळेजण एकत्र आलो आणि एक वेगळा पायंडा आपण म्हणूया. खरं तर एवढा शांत वर्ग कधीच नसायचा, तो आज शांत वर्ग आहे आणि तो एक अनुभव या ठिकाणी खरं तर बघायला मिळतोय. तो एक आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज तुम्ही विद्यार्थी आहात असं मला वाटत नाही. अगदी एकदम पोक्त स्वरूपात मी बघितल्यानंतर जसं काळे सर म्हणले की अरे हे विद्यार्थी आहेत काय आपले. उत्तम सारखा विद्यार्थी कुठतरी फेसबुकला किंवा ह्याला दिसत असतो, शिवनाथ दिसत असतो, पण तो शिवनाथ त्यावेळेसचा ती पॅन्ट आणि त्या सगळ्या गोष्टी आणि हे असे विद्यार्थी खरं तर ते जीवन फार विचित्र होतं आणि ते आनंदात गेले. शिवनाथ आपला अगदी विषय म्हणजे बोलण्यासारखा असं काय हरकत नाही, पण असे विद्यार्थी होते. बऱ्याच गोष्टी आपण त्या काळामध्ये शिकत असतो, कधी पहिलीपासून दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि थोडं 7वी नंतर मात्र थोडस कलाटणी वेगळी मिळते. माध्यमिकला जायचंय, हायस्कूलला जायचंय, तिथं शिक्षक कसे असतील एक भावना वेगळी मनात विद्यार्थ्यांची असते आणि ते घाबरले असतात. काय काय विद्यार्थी येतच नाही नकोच जायला. आणि पहिले बेंचवरती पहिल्या बाकडावरती बसणं म्हणजे फार आज्ञादेवी होतं. बसायचंच नाही पुढं, मागे असेल तर बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं त्यावेळेस जावं लागत. आज खरं तर हा सगळा त्यावेळेसच्या आठवणींचा सुगंध जो आहे हा सुगंध मात्र या ठिकाणी दरवळताना दिसतो. त्याच वेळेसचे विद्यार्थी आणि तेच आज या ठिकाणी आहेत. कदाचित सचिन सारखा विद्यार्थी असेल, कधीतरी निश्चित पाठीमागून चिमटा घेत असेल, सांगता येत नाही. आणि ती भांडणं मात्र सोडवायला आम्हाला लागायची. एखादा विद्यार्थी इतका खट्याळ होता, नाताळ होता, तो काय करायचा, इन्शर्ट काढून टाकायचा मागणं. हो सर बघा तो काय इन्शर्ट काढलाय तरी, मग इन्शर्ट काढला म्हणून 2 चपराक बसायच्या चांगल्या आणि हे मंडळी पुन्हा हसत बसणारे विद्यार्थी होते. असे खोडी असा मजा खरं तर शाळेतच असतात. तेच आनंदाचे दिवस असतात. तेच पुस्तक असतं, त्या पुस्तकामध्ये कुठतरी मोरपंख ठेवलेला असतो, कदाचित एखादं पान ठेवलेलं असतं आणि त्या पानावरती नकळत प्रेमाचा काहीतरी शिक्का मोठा आय लव्ह यू क्षण आठवत नाही. कदाचित शिक्षकाने शिकवलेलं काही डोक्यात राहत नाही, पण आठवतं काय मारलेलं मला लय बेदम मारलो, भयानक मारलो. अभ्यास काय नाही हो, तो गृहपाठ सांगितलाय का वर्गपाठ सांगितलाय का याचं काय नव्हतं बांधव, परंतु त्या शिक्षकांनी मारलेलं मात्र अजून सुद्धा त्या मनावरती बिंबलेला आहे. या गोष्टी मात्र सगळ्यांच्या लक्षात आहे. मडवी सारखा विद्यार्थी मला तसाच दिसतोय, अगदी बरोबर, फक्त थोड्या मिशा वगैरे आहेत. बरेचसे विद्यार्थी कदाचित माझी दाढी नाही, परंतु तुम्हाला हे तुमचं नशीब आहे. भारतात सगळे तुम्ही या ठिकाणी दिसत आहात, दिसतात सुद्धा. अतिशय कल्पेश असेल, चेतन असेल, असे विद्यार्थी की त्यांची बहीण मला वाटतं करिश्मा सुद्धा होती. अतिशय गुणी विद्यार्थी त्या ठिकाणी होते. मला वाटतं बऱ्याचशा काळामध्ये बरेचसे गेट टुगेदर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह झालेला असतो. आपण सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. हे सगळं करत असताना आपण कुठंतरी चांगला पायंडा त्या ठिकाणी पाडला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काही चांगलं करता येईल का, म्हणून विद्यार्थ्यांनी खरं सांगितल्या गोष्टी. आपण सगळे पैसे कमवणारे आहेत, परंतु पैशाचा विनियोग मात्र चांगल्या पद्धतीने काय करता येतोय का हा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्या ठिकाणी घडत होत्या.
किंवा बेंचवरती मला वाटतं सचिन म्हटला मग अशी की ही जागा ठरलेली आहे, ही जागा ठरलेली आहे आणि याच्यामध्येच बसायचं. या जागेवरून तो खरं तर वर्गामध्ये नेहमी भांडण असायची. कदाचित लेट आलेला विद्यार्थी असेल तर लेट आलेल्या विद्यार्थ्याला निश्चित पनिशमेंट भेटायची. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यांचा आनंद आपण त्या काळामध्ये घेतलेला आहे. आज मात्र एक नवीन उंबरठ्यावरती आपण सगळेजण पोचलेलो आहोत. एक जिम्मेदारी, जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावरती येऊन पोचलेली आहे. कदाचित माझे जवळजवळ 30-35 वर्ष या ठिकाणी गेली. पहिल्या बॅचचे जसे काळे सर म्हणले की विद्यार्थी माझ्या किंवा त्यांच्या डोक्यात आहेत, तसे पहिल्या बॅचचे विद्यार्थी परमनंट डोक्यात बसतात. का कोणा स्टॉप परंतु ते असतात. नंतरचे हळूहळू थोडंसं कुठतरी दृष्टिक्षेपामध्ये राहत नाहीत, परंतु तरी आहेत. जर असे एकत्र आले तर निश्चितच त्या ठिकाणी आपण चांगले कार्यक्रम करत राहूया. मला वाटतं खरं तर एक कविता म्हणूया आपण थोडंसं. मला वाटतं म्हणजे आज देवाला सुट्टी आहे, आज देवाला सुट्टी आहे, कृपया मंदिरात कोणी जाऊ नका. देव खूप बिझी आहे, देवाला साकडं कोणी घालू नका. जायचंच असेल तर कुठे जा, अनाथ आश्रमामध्ये जा. ज्या ठिकाणी तो देव त्या ठिकाणी काय करत आहे, त्या मुलांना हसवण्याचा प्रयत्न करत आहे. अशीच आपण त्या ठिकाणी कल्पना करूया. त्या ठिकाणी जे अशी मुलं आहेत, कोमललेली मुलं आहेत, त्या मुलांना हसवण्याचा प्रयत्न करूया. आणि शाळा माझी आहे, मी शाळेचा, असो हा नित्यभाव आपल्या मनी. तर इथून पुढे सर्वांनी मात्र चांगल्या पद्धतीने, मला काही जास्त आता बोलण्याची संधी, कारण या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी किंवा या ठिकाणी आपले भाव आहेत, हे सगळे बोलणारे आहेत. निश्चितच मला इतक्या दूरपर्यंत आपण माझी आठवण केली. कदाचित मी दृष्टिक्षेपात नसेल बी, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलं, थोडंसं फोन केले. मला वाटतं वामन त्याचे व्हिडिओ मी बघत असतो बरं का, बऱ्याच वेळा बघतो की टॅलेंट आहे, खूप टॅलेंट आहे. कदाचित आम्हाला सुद्धा ते जमत नाही, त्या आत्ताच्या टेक्नॉलॉजी मधलं खरं तर आम्हाला काहीच जमत नाही. पण वामन सारखा विद्यार्थी असेल, सचिन सारखा विद्यार्थी असेल, असे विद्यार्थी अतिशय युट्यूब वरती चांगले चांगले मार्ग, रणजित सिंह असेल पहा, आणि अशा सगळ्या गोष्टी खरं तर घडत असतात. मला काय या ठिकाणी आशा नव्हतीच की एवढे विद्यार्थी येतील, तरी सुद्धा कोणी नव्हतं पण स्टँडवरची आशा होती. विशेष म्हणजे आशा एक शिक्षिका आपण म्हणूया किंवा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत. बरेचसे विद्यार्थी चांगल्या पदावरती सुद्धा आहेत. म्हणजे निश्चितच आपण आपल्याला काय कमी लेखण्याची पद्धत नाहीये की आपले सुद्धा विद्यार्थी चांगल्या ठिकाणी जाऊन पोचलेले आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या शाळेला या ठिकाणी सहकार्य करावं. कारण मला वाटतं काय सर बोलता बोलता बोलले बघा की या शाळेची इमारत, खरं तर शाळा तुम्हाला ही वाटणारच नाही, मनापासून ही शाळा तुम्हाला वाटणार नाही. खरं तुम्हाला सांगतो, तोच वर्ग ठरलेला आणि त्या वर्गामध्येच आम्ही फार धुमाकूळ घातला आणि ती मजा मात्र इथे येईल असं नाहीये. परंतु कर्मधर्म संयोगाने समजा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या इमारतीतून आपण या ठिकाणी आणण्याचं भाग्य खरं तर मला तुमच्या माध्यमातून लागले. कारण जवळपास इतके जुने विद्यार्थी होते, त्या जुन्या विद्यार्थ्यांनी इतकं सहकार्य, माझ्याकडे फोटो सगळे आहेत, त्याचा अल्बम करावा लागेल इतके आहेत की त्या सगळ्यांनी या ठिकाणी इतकी सेवा दिली. मी बोलल्यानंतर ते कधीच थांबेल. अर्थात ग्रामस्थांचं खूप सहकार्य होतं. अगदी आबाल वृद्ध सुद्धा या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी काय करत होते, वाळू चाळत होते. मला विशेष वाटलं, इतके वृद्ध झालेले आहेत परंतु तरी सुद्धा ज्ञान मंदिर हे ज्ञानच मंदिर असतं या ठिकाणी. खरं तर त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सेवा दिली. आज मला वाटतं दिनेश सारखा विद्यार्थी असेल, मी मला वाटतं 8वी येण्याच्या अगोदर त्या खोलीमधून, त्या गल्लीमधून, त्या मोहल्ल्यामधून 3 शब्दांचा वापर केला. खोली म्हणण्याची पद्धत इकडे आहे आणि त्या खोलीतून तो यायचा. परंतु त्यावेळेस असणारा तो दिनेश मला आज सुद्धा आठवतो. मी त्या खिडकीतून पाहायचो, त्याची ती चड्डी ठरलेली आणि गळ्यामध्ये सूप किंवा तो डबा आणि दडा 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 वाजवत असा तो दिन्या. मग मी आपल्या तिथं जायचो, चिंचेचं झाड होतं, तू शाळेत ये रे, म्हणजे पळत सुटायचं पोरग पुन्हा येत नव्हतं. पण त्याच्यात ती टेक्निक होती. म्हणजे त्यावेळेस असणारा दिन्या नंतर शाळेत आल्यानंतर तो दिनेश झाला आणि दिनेश नंतर दिनेश सेठ झाला. अर्थात असणारा विद्यार्थी कमजोर म्हणला तुम्ही
तरी सुद्धा आज त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे, हे लक्षात घ्या. टॅलेंट असणं गरजेचं आहे. तुम्ही हुशार किती आहे हे महत्वाचं नाही, पण त्या हुशारीचा उपयोग या क्षेत्रामध्ये केला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच अंशी मला वाटतं इतकं सहकार्य त्यांनी शब्द टाकल्याबरोबर नाही म्हटला नाही. त्याच्याकडे मला वाटतं मार्बल काहीतरी होतं, त्यांनी मला वाटतं आपली 2-3 कपाट करण्यासाठी किंवा आणखी कुठंतरी वापरण्यासाठी मला सर काय पाहिजे असेल तर घेऊन जावा. म्हणजे हे दानव, हे प्रेम या ठिकाणी होतं. अर्थात माझ्या शब्दाला, गावकऱ्यांच्या शब्दांना त्या ठिकाणी कोणीही तडा दिला नाही. प्रत्येकाने या ठिकाणी सहकार्य केलं आणि या चांगल्या स्थितीमध्ये आपण खरं तर एक शिक्षणाचं अमृत या ठिकाणी पिण्याचं काम करत असतो. सगळ्यांनी आरजीची आठवण केली म्हणजे साहजिकच आहे, किंवा चौधरींची आहे, साहजिक आहे. कारण डोक्यात काय असतं, अवघड असेल ना ते बरोबर फिट झालेलं असतं, ती मारणारही वाढ मांडल्यानंतर बरोबर आहे. म्हणजे ही भीती मात्र मला सुद्धा, माझे आदर्श शिक्षक होते त्यांची भीती अजून सुद्धा माझ्याकडे आहे. मी त्यांच्या समोर मी सुद्धा अजून उभं राहत नाही. अर्थात काळे सरांचे गाववाले ते होते, दस्तगीर सर होते, मुसलमान होते, परंतु असा उल्लेख करणं चुकीचं आहे. परंतु इतका आदर्श त्यांच्या आमच्या डोळ्यासमोर त्यांचा आहे की इतके ते एक्सलंट होते. असणारे विषय शिकवणारे भूगोलचे, परंतु इंग्लिश इतके सुपर शिकवायचे, बघायचं परफेक्ट इंग्लिश लक्षात राहायचं. आणि आज ते कदाचित आहेत ते, परंतु अजून सुद्धा त्यांची आठवण येते. आणखी जसे वाबळे सर आमच्या इथलेच होते, गणिताचे शिक्षक, बघा बरोबर अशी माणसं डोक्यात बसतात, असं काहीतरी करायचे आणि जे रट्टा मारायचे की मापच नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की मार देतो तो मात्र डोक्यात सगळ्यांच्या फिट बसतो. असंच सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य असावं. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला आपण सगळेजण खरं तर या ठिकाणी आला. 26 जानेवारीच्या सर्वांना शुभेच्छा. तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे खरं तर अध्यक्ष जे आहेत ते, मी मला वाटतं थोड्या कालावधीमध्ये त्यांच्या सानिध्यात राहिलो. खरं तर ते आणि माझा संबंध अगदी जुना आहे, अगदी नाही का आपला सुरा माझ्या हातात आहे, सुरा तुझ्या हातात आहे, गाव दोघांचा भारत मातेच्या उरात आहे, अशा स्वरूपाची कविता म्हणणारे ते. आणि आज ते खरं तर आपल्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी वाटतं 31 डिसेंबर 2024ला ते रिटायर झाले. आणि त्यांना सुद्धा मी माझ्या तर्फे शाळेच्या तर्फे तर मी खरं तर त्यांचं भावी आयुष्य आरोग्यमय, सुदृढ आणि व्यवस्थित त्या ठिकाणी जावं आणि पुढचं असंच तुमचं सहकार्य शाळेला राहावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझं लांबलेलं 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद. सर, विचारे सर आणि खोत सर, तसेच अध्यक्ष माझे पती महेंद्र पाटेकर आणि माझा दादा आदरणीय रमेश दादा. मी खूप त्याचं खूप म्हणजे मी मानते दादा सुद्धा. असे सगळे आणि तुम्ही माझे विद्यार्थी आता शाळेचेच आणि विद्यार्थी सगळ्यांना माझं वंदन आहे, नमस्कार. बरं, मी आता मला खूप वाटते की आता तुमच्यावर माझंही शेअर करावं. मी पहिल्या बॅचची पहिली विद्यार्थिनी आहे. मागचं सांगत नाही पण मी 8वी पासून सांगणार आहे. मागचं पण छान झालं. जशा भाटकर गुरुजी बाई त्या मला सुद्धा होत्या, म्हणजे 3रीला मी असताना असं सगळं. आणि 8वीला आली तेव्हा पहिली शाळा सुरू झाली. पहिली शाळा सुरू म्हणजे 8वी पासून म्हणजे दादा पण होता मदत करायला. म्हणजे इथे आपल्याला हायस्कूल काढायची, आपली मुलं चणेराला जातात तर आपल्याला हायस्कूल काढायचे. मग ते आपले चेअरमॅन अगोदरचे जो सचिन वाकडे त्याचे बाबा सुभाष वाकडे तात्या ते चेअरमॅन होते. म्हणजे आमचे केमसे काका ते सरपंच, पडवळ मामा, अशी सगळे शंकर भाऊ म्हात्रे, गाजी म्हात्रे, हे सगळे म्हणजे सगळे होते. त्यांनी खूप धडपड केली आणि आपल्या इथे हायस्कूल काढली. आणि आमची पहिली बॅच होती. आम्ही जवळजवळ वाटते 25 असेल 25. तर मग काढली. तर मग पहिले आमचे जे सर होते ना, एक जोशी सर होते, पण मुलं खूप मस्तीखोर होती, खूप म्हणजे कोणालाच नाही त्याची खूप म्हणजे. तर त्या सरांना ना बिचारांना जावं लागलं, जोशी सरांना. म्हणजे जास्त मला माहिती नाही, मुलांमध्ये त्या फार मस्त्या चालायच्या. आणि ते गेले. त्याच्यानंतर दुर्गाडे सर आले. दुर्गाडे सर होते
हे आपले देशमुख सर होते, पाटील सर होते, असे यायचे जायचे ट्रेनिंग. पण दुर्गाडे सर मात्र आम्हाला कायमची 3 वर्ष आले. पण ते एवढे सगळ्यांना झोडली पण आणि वळणावर पण आणली मुलांना खूप. त्यातली मी माझं सांगते की माझा यायचा नंबर म्हणजे पहिलीपासून जसं म्हणाली आशा तशी पहिलीपासून माझा 10वीवर होता. पण 8वीला काय झालं, 8वीला ना आम्हाला गणित शिकवायला कोणीच नव्हते. चोगले सर यायचे आठवड्यानी एकदा यायचे काय 2 वेळा, पण ते सायन्स आणि गणित घ्यायचे कारण आमच्याकडे शिक्षक वर्ग नव्हता. इंग्लिशला पण एवढे नव्हते, यायचे ट्रेनिंग. त्यांचं पण कोणाला पगारच नसायचं, मग कसं करणार. मग ते पण जायचे ना, त्यांच्या पण काही परिस्थिती असायची त्यांना पगार. आता हे दुर्गाडे सर पण 600 रुपये महिना, 600 रुपयावर ते राहिले केवळ आमच्यासाठी. आम्हाला खूपच त्यांचं कौतुक वाटतंय. आणि 600 रुपयात काय म्हणजे सगळी मंडळी ती होती सदस्य, ते कोण मसाला कोण किराणा. आता चेअरमॅन सुभाष पागडे भाऊंचा तर किराणा मालाचा दुकान, ते काही पण ते त्यांना या शिक्षकांना द्यायचे. पण त्याच्यामधले दुर्गाडे सर मात्र काय नाही आणि देशमुख सर सुद्धा. पण सांगायचं तात्पर्य ना, मी गणितात मला मार्क कमी पडले, बाकीच्या चांगले होते पण गणितात मार्क कमी पडले. तर आम्ही ना सगळे कोणाला 20 पैकी पहिली टेस्ट होती, 20 पैकी 4, कोणाला 2, 6, मला पण 4 पडलेले. पण मी ना रडायला लागली, म्हटलं आपलं असं कधी कसं होणार, आपल्याला शिक्षकच नाहीये. गणिताला आठवड्यानी येतील, कधी तो पोर्शन पूर्ण होणार. गणित म्हणजे त्यात बीजगणित पण आलं, भूमिती पण आलं, सायन्स 3 विषय, कसं होणार. मग अशा वेळी मग आम्ही तो गणित आहे ना, गणित सरांना मी सुद्धा रडली आणि मग तो गणित आहे ना शिकवायला दुर्गाडे सर, त्यांचा BA BEd होतं मला वाटते, त्यांनी आम्हाला गणित शिकवायला बंद. हे ठेवू का? तर तो गणित त्या दुर्गाडे सरांनी की लीलासारखी हुशार मुलगी कुठेतरी मागे पडते गणितात, हे मला कधी कळलं. मी जेव्हा गेट टुगेदर केला 20 वर्षांनी तेव्हा कळलं की माझ्यामुळे कदाचित त्यांनी गणित वर्गाला शिकवायला घेतलं, का त्यांना आवडत पण होतं आणि मला बीजगणितात मार्क पैकीच्या पैकी मिळाले. म्हणजे एवढा उठाव धरला. भूमितीला नव्हतं, भूमितीला आम्हाला सर नव्हते जास्त, ते असेच आठवड्याने यायचे. मी तो अभ्यास घरीच करायचे, म्हणजे उदाहरणं असतात ना आपल्या पुस्तकात, ती उदाहरणं घरीच करायची. आणि त्याच्यावर मी म्हणजे सगळ्या वर्गामध्ये मी एकमेव अशी मुलगी होती, म्हणजे मी माझं कौतुक म्हणत नाही, पण ती मी सर्व विषयात मी एकटीच पास व्हायची. टेस्टला म्हणा, ह्याला म्हणा, बाकी त्याची. पण मुलं हुशार नव्हती अशी नाही, शिक्षक वर्गच नाही शिकवायला, तर काय मुलं तरी हे करणार. 3 विषयात मुलं जायची, सायन्स, गणित आणि इंग्लिश, असं सगळं चाललेलं. आणि ते दुर्गाडे सरांनी एवढं ते हे केलं ना, म्हणजे त्यांचं खूप हे वाटते की त्यांनी 600 रुपयात आम्हाला 3 वर्ष त्यांनी शिकवलं आणि आम्ही पास झालो. आणि म्हणजे मला खूपच भारी वाटते. आणि दुसरं म्हणजे माझं एक सांगते की आम्हाला ना कामं खूप असायची, विहिरीचे पाणी हे ते. माझी एक बहीण फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी झालेली, 1 मार्चच्या सुरुवातीला. त्याच्यामुळे काय झालं, मला काम असायचं. माझी आई पण शेतावर जायची, हे करायची. आम्हाला विहिरीचं पाणी, कपडे धुवा, डिलिव्हरीचे कपडे किती असायचे. मी म्हटलं कशी मी पास होईल 10वीला पास कशी होईल. सगळे शिक्षक वर्ग यायचे, तिला नका हे करू, असं म्हणजे काम जास्त देऊ नका म्हणे, तिच्यावर आमचा विश्वास आहे, ती पास केली. पण नाही, पण काय पर्यायच नव्हता कामाशिवाय. त्याच्यातच मी नंबर आला माझा पहिला, पण पर्सेंटेज थोडे घसरले. काम पण म्हणा, शिक्षक वर्ग पण कमी. पण जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला खूप मेहनत घेतली आमच्यासाठी ना, आम्ही चांगले पास झालो. आणि नंतर जाधव सर, काळे सर नंतर मला 89 आमची 88ला 10वी झाली. आणि अशा प्रकारे आमचं खूप चांगलं झालं. मुलं खूप चांगली होती, तशी चांगलीच होती, आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि 10वी झाल्यानंतर मला खूप रडायला यायचं की आता आपण वर्गात नाही जाणार. 2 महिने आपले गॅप होते 10वी नंतर 11वीला जाण्यासाठी. मग मी रडायची अक्षरशः, बापरे आपण शाळेत नाही जात. म्हटलं असं कसं होतं, म्हणजे असं खूपच सहन होत नव्हतं की आपण आता वर्गात नाही जाणार, कुठल्या वर्गात बसणार असं खूप. पण छान मस्त आमचं पण तुमच्यासारखंच आम्ही खूप एन्जॉय केलं 10वी पर्यंत. म्हणजे जरी मी 11वी 12वी केली तरी मला हायस्कूलच आठवते, स्वप्नात सुद्धा हायस्कूलच येते. असं सगळं छान. एवढं मी माझं मनोगत पूर्ण करते. सर्वांनी सांगितलं ना काय केलंय. हा, फक्त सरांचा एकच आठवलं, जाधव सर म्हणले की मार भेटलेला, तोच फक्त आठवतोय. तेच आता आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
पाटेकर साहेब, त्यानंतर कमिटीचे सदस्य वाजंत्री साहेब, अध्यक्षांच्या मिसेस पाटेकर आणि जाधव सर, काळे सर, विचारे सर आणि माझे सहकारी खोत सर. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाची मी प्रास्ताविकमध्ये पार्श्वभूमी सांगितलीच आहे. आता या ठिकाणी मी फक्त एक छोट्याशा घटनेचा उल्लेख करण्यासाठी उभा राहिलेला आहे की पाठीमागचा जो कार्यक्रम आपण केला पाठीमागच्या बॅचचा, तर त्या बॅचचा कार्यक्रमाच्या ज्या काही व्हिडिओ होत्या त्या व्हिडिओ एका आपल्या विद्यार्थ्याने त्याच्या ऑफिसमधल्या बॉसला दाखवला. तो बॉसला एवढा तो आवडला किंवा त्या एवढा इम्पॅक्ट त्याचा झाला की त्याने आपल्या शाळेला एक कायमस्वरूपी भेट म्हणून किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांना किंवा बक्षीस स्वरूपामध्ये 10,350 रुपये पाठवलेले आहे. तर ते पाकिट मला वाटतं मंजुळा तिच्या मिस्टरांच्या ऑफिसमधील बॉसने ते दिलेलं आहे. तर ते तिला सांगतो किंवा तिने ते सुपूर्द करावं आणि त्याबद्दलचा एक व्हिडिओ तयार करून तिच्या व्हॉट्सअपला पाठवून तो त्या आपल्याला ज्यांनी मदत केलेली आहे त्या बॉसपर्यंत जाईल अशी व्यवस्था तिने करावी आणि ते पाकिट अध्यक्षांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. स्पेशल तर हा झाला आपल्या या कार्यक्रमाचा इम्पॅक्ट. परंतु आता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जर आठवणी काढायचं म्हटलं तर वामन हा त्या बॅचमधला माझा सगळ्यात आवडता विद्यार्थी. सगळ्यात आवडता विद्यार्थी का तर इंग्रजीमध्ये जे काही असायचं ना तो ते पहिलं सॉल्व्ह करायचा. त्यामुळे त्या इंग्रजीच्या मास्तरला आवडणारा विद्यार्थी किंवा इंग्रजीला जो सपोर्ट करतो किंवा इंग्रजीला जो इंटरेस्ट दाखवतो असेच विद्यार्थी. आणि इंग्रजीला मला वाटतं बरेच सगळ्यात मार्क कमी झाला असेल त्यानेच झाला असेल. आणि सचिन बर्गरच्या जर आठवणी सांगायचं तर सचिननी खरंच खूप मार्क नाही असं नाही की, परंतु त्या माराचं किंवा त्या ह्याचं आज तुम्ही एकत्र आल्यानंतर म्हणजे चीज झालेलं त्या सांगताय, चीज झालं असं म्हणताय, तर हीच आमच्या शिक्षकांची पावती असते. एक वाक्य आहे किंवा टीचर्स नेव्हर टीच, स्टुडंट लर्न्स. शिक्षक शिकवत नाही, विद्यार्थी शिकत असतात. आणि शिक्षण जे आहे, नॉलेज जे आहे, नॉलेज इज लाईक ए फास्ट फ्लोईंग रिव्हर. ज्ञान हे एखाद्या खळखळत्या वाहत्या पाण्यासारखं असतं, नदीसारखं असतं. जस्ट लाईक गंगा आर इन द शिवाज बॉडी. म्हणजे शंकराच्या शरीरामध्ये जशा पद्धतीनं गंगा राहते तशा पद्धतीनं ज्ञान हे शिक्षकामध्ये असतं, गुरुमध्ये असतं. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जे सोर्सेस आहे त्या ठिकाणी होतं. आता त्याच्या त्या वाहत्या नदीमधून कुणी कपाने घ्यायचं, कुणी तांब्यानं घ्यायचं, कुणी ट्रक लोड करायचा, हे घेणं हे त्या त्या विद्यार्थ्यावर असतं. त्यामुळं ज्यांनी जे जे घेतलेलं आहे, जसं घेतलेलं आहे तशा तशा पद्धतीनं ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे असं मला वाटतं. आणि शिक्षक किंवा शिक्षकाचं समाधान हे विद्यार्थ्यांच्या काय म्हणतो आपण त्याला प्रगतीवर, विद्यार्थ्यांच्या समाधानावर आणि विद्यार्थी समाजामध्ये ज्या पद्धतीनं आज त्याला सन्मान आहे, मान आहे. कमावणे ही गोष्ट वेगळी आहे, तो किती कमावतो याच्यावर त्याचं यश अवलंबून नाही, पण समाजामध्ये तो समाजामध्ये किती उपयोग आहे, तो समाजाला समाजामध्ये सामाजिक स्थान त्याचं काय आहे
आणि तो कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण कमावलेल्या ज्ञानाचा उपयोग करतो याच्या त्या यशस्वीतेकडे शिक्षकाची यशस्वीता अवलंबून आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जमलेल्या सर्व विद्यार्थिनींचं अतिशय मनापासून या शाळा, ही संस्था, हे गाव, हे विद्यालय तुमचं काय म्हणतो आपण त्याला की ऋण व्यक्त करतो. ऋण म्हणण्यापेक्षा की तुमचा आशीर्वाद किंवा समाधान व्यक्त करतो. आणि आजच्या पुढील तुमच्या भावी आयुष्यामध्ये अशाच पद्धतीनं सुखी समाधानाने राहून पुन्हा एकत्र येण्याचा, एकत्र संघटित राहण्याचा प्रयत्न नेहमी ठेवा. आणि एकमेकाला जसं सुदेश सांगितलं किंवा अडचणीमध्ये एकमेकाला सहकार्य करा. कोणाच्या समस्येमध्ये मदत करण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. आणि एवढे महिलांनी म्हणून थांबवतो. जय हिंद. राकेश, या ठिकाणी तुमचा माझा कमी संपर्क असतो, पण शाळा टिकवणं ही मुख्याध्यापक लेखनिकाची क्लासची जबाबदारी असते. हे 2 ताकद जर खड्ड्यात गेली तर कठीण जाते. या ठिकाणी आमच्या गेट टुगेदर 2003 आणि 4 या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष म्हणजे शिक्षणप्रेमीच आहेत ते. कारण मी शाळेत जवळजवळ 20 वर्ष इथे होतो, 90 पासून 20. या ठिकाणी सगळे विद्यार्थी माझ्या लक्षात असतात, पण काय संपर्क कमी असल्यामुळे त्याचा चेहरा बघितल्यावर दोनखाचा विद्यार्थी बारंखाचा दिसते. तर शिक्षणप्रेमी म्हणून त्यांचं काम उल्लेख करतो. आणि खरोखर आवडून चांगले चेअरमन भेटले आणि ते कधीही सुट्टीवर आले किंवा गावाकडे आले तर पहिले शाळेमध्ये येणार, माझी चौकशी करणार आणि मला सांगणार सर एक तास ही विद्यार्थ्यांचा घेतो. आमचे शिंदे सर सांगायचे 1 तास कशाला 2 तास घ्या. त्यावेळी शिंदे सर होते. असे शिक्षणप्रेमी आमचे चेअरमन महेंद्र पाटीकर साहेब, त्यांच्या मिसेस पाटीकर, तसेच आमचे संचालक मंडळातले संचालक सदस्य रमेश वाजंत्री, माझे वर्गमित्र आहेत. सगळ्या हायस्कूलमध्ये आम्ही शिकलेलो आहोत. तसेच आमचे विद्यार्थी सुद्धा संचालक झाले. हे बघून मला अभिमान वाटतो, खरोखर अभिमान वाटतो. जे विद्यार्थी माझे विद्यार्थी होते, आमच्या शाळेचे विद्यार्थी होते, ते आज संचालक पदावर आहेत. हा मला सार्थ अभिमान आहे. आणि तुमचा अभिमान का वाटतो तर आम्ही तुम्हाला जे शिकवलं, आमच्या शिक्षकांनी जे तुमच्यावर संस्कार केले ते आज तुम्ही टिकवून ठेवलेत. म्हणून तुम्ही शाळेकडे लक्ष देता. यासाठी एक मी बोलू शकतो की सिंह जेव्हा चालत असतो तेव्हा पाठीमागे सिंहावलोकन करत असतो, म्हणजे पाठीमागे बोलत असतो. तसं तुमचं सिंहावलोकन तुम्ही करता. हा अभिमानाचा मला अभिमान वाटतो तुमचा, का या शाळेकडे तुम्ही लक्ष देता. आणि आज ही इमारत अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत आपण नेलेलीच आहे तुमच्या ताकदीने. आज राकेश माझ्यासोबत असायचा, तो बिचारा पावती बुक घेऊन जायचा. त्या ठिकाणी कोणाचा आभार मानायचं झालं तर स्वागत. मी आता पुढे पुढे बोलत गेलेलो आहे निर्मिसर काळेसर. कारण या ठिकाणी राकेशनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्यासोबत पाटीकर साहेब असायचे. ही इमारत कशी उभी राहणार, एक तर सगळेच प्रश्न होते समोर. 90 साली लागलेलो मी, 90 साली दुबे सर आणि मी. या ठिकाणी शिक्षकांना पगार नसायचे. विराताई बरोबर सांगितलं. त्या ठिकाणी हुसेन शेख पडवळ साहेबांचं दुकान असायचं. चेअरमनाचे भाऊ सुभाष भाऊ असायचे. त्यांच्या रूम मध्ये मी पण त्यांच्यासोबतच जायचो. पण मी जरी चढेरचा असतो तरी मी डबा आणतो, तरी माझे सुकट करत सुकट पुढे करायची. आणि दुपारी सकाळी भात काढतात दुपारी, कारण त्यांना सुकट आवडायची. अशा पद्धतीने हे शाळेचे दिवस जुने आठवतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला खूप चांगले दिवस आले पुढे. कारण त्या विद्यार्थ्यांनी भारतच्या बॅचनी जमिनीवर बसून शिक्षण घेतलेलं. गावात आपली शाळा असायची. तर पहिली सुरुवात गावामध्ये शाळा बसून झाली 85 शाळा. आणि नंतर आपल्याला समाज मंदिर मिळालं होतं आणि मग एकत्र शाळा झाली. म्हणजे अशी शाळा ही वाटायला लागली, तेव्हा मला वाटत नव्हतं. पण गुजर असायची, सांगितले ते शिक्षक असायचे, विद्यार्थी पहिले होते. अशा पद्धतीने शाळा चालवत 90 पर्यंत 91 गेलो. 91ला हे आमचे सर बीएड झाले. बीएड नव्हते, बीएड झाला गेले. शिक्षक थांबायचे नाहीत, त्याला 500 रुपये वाचन द्यायचं.
आम्ही दोघं शिक्षक राहायचो, दुबे सर मी. त्यावेळी मला सांगायचं सर तुम्हाला क्लास यायला लागेल, घेणार मी बोललो. आपल्याला शाळा टिकवायची आहे. समीर तेंडुलकर असायचा, गपूर शेठचा छोकरा, ती होते बॅचला. तेव्हा माझं एक गणित चांगलं होतं. त्यावेळी गणित मास्टर असल्यामुळे थोडासा समाज समीकरण वगैरे मी घ्यायचो, पण शाळा टिकवून ठेवली. अहो शिक्षक आम्ही दोनच, पण गरशीचा ज्यावेळेला तपासणी यायची, पण गरशीची तपासणी असायची, आम्हाला शेरे ना मिळाले तर 3 वर्षाचा रिझल्ट परत 30% लागावा लागतो, तर नाही येत नव्हती. ही अडचण होती. शिक्षक सोडून जायचे, हे केले. आणि संतोष दुर्गाडे आमचे कडकीला जाऊन PC झाले. आता म्हणतो दुबेसर काय करायचं, त्या पद्धतीने आम्ही इन्स्पेक्शन घेतलं. गडारी म्हणून शिक्षणाधिकारी होता आणि अशा पद्धतीने शाळा टिकवून ठेवली आणि टिकवून ठेवली. म्हणून आज माझे विद्यार्थी मला चांगल्या पदावर गेलेले दिसतात. आज मला अभिमान वाटतो तुमचा. काही माझे विद्यार्थी मला सगळ्यांच्या मार्केटमध्ये माझ्या नमस्कार करतात, मला इतका स्वाभिमान वाटतो. पण खरोखर आयुष्यात येऊन असंच काहीतरी करावं म्हणून आई वडील पहिले गुरु नंतर शिक्षक गुरु, हे बरोबर मी सांगितलं मात्रेने. असे शिक्षक आमच्या शाळेतून घडवून 2,500 विद्यार्थी आज गेले असतील शाळेतून बाहेर. आज 38 वर्ष आपल्या शाळेला झालेले आहेत, 36-38 वर्ष झालेले आहेत. अशा परिस्थितीत आज शाळा आपल्या शाळेचं वटवृक्ष पाहायला मिळतं, हे आमच्या समाजाला. मी रिटायर होऊन आज 5 वर्ष झालेली आहेत, पण माझी शाळेशी नाळ जुळली. म्हणून मला आजी साहेबांनी फोन केला, मागच्या विद्यार्थ्यांनी पण फोन केला, म्हणून मी आवर्जून येतो का नाही. आपल्या खेड्यातले विद्यार्थी आहोत, आपले हे विद्यार्थी सगळे खेड्यातले, हे सगळे शिक्षक विचारे मेहनतीने काम करायचे. चौधरी सरांचं आठवत आहे मला, काळे सर आठवत आहे, आमच्या दादा आठवत आहे. छडी वाजायची सक्षम मला छडीचं वापरतं, कारण आमचे विद्यार्थी खेड्यातले, त्याला ट्युशन नव्हती ना, इंग्लिश गणिताला ट्युशन होते, फक्त शाळा ही ट्युशन फक्त. पण हे विद्यार्थी टिकून राहिले, या स्पर्धेत टिकल्याने आज तुम्ही चांगल्या पदावर आहात, हा अभिमान आम्हाला वाटतो. आणि आमच्या शिक्षकांनी केलेली मेहनत आज उपयोगी पडते. म्हणून आज तुमचं सुद्धा मी मनापूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि पुढचं आयुष्य सुद्धा तुमचं चांगलं जावं अशी परमेश्वराला मी नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष पाटील सर, त्याच्यानंतर स्कूल कमिटी सदस्य वाजंती साहेब, आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आहेत एरवी जाधव सर, काळे सर, आजचे मुख्याध्यापक आजी जाधव सर, पाटील साहेबांचे विशेष, आणि आपण सर्व माझे विद्यार्थी. या ठिकाणी आज मी माझं भाग्य समजतो की इथे आल्यापासून मला जवळजवळ एक 5-6 कार्यक्रमामध्ये की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये, कारण मी सुद्धा आता मला सुद्धा सर्व्हिसमध्ये 22 वर्ष झाली, परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम मला कुठे पाहायला मिळाले नाही. आणि अशा प्रकारचं तुमच्यासारखे विद्यार्थ्यांचं प्रेम कुठे लाभलं नाही. माझे भाग्य आहे, कारण इथे आल्यापासून मला एवढे मिळाले. कारण या गावासारखं प्रेम, या गावासारखी लोक मला झाले की फक्त वर्षच झाले, पण असं प्रेम मला अजूनपर्यंत मिळालं नाही. कारण 17 वर्ष मी विरजोलीमध्ये काम केलं, 5 वर्ष मी दिव्यागरला काम केलं. सुरुवातीला खूप त्रास झाला, प्रेम नंतर मिळतंच, पण आज तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडून जो सन्मान मिळतो तो आतापर्यंत मला कुठे मिळाला नाही. हे माझं इथल्या आल्यानंतरचं भाग्य मी समजतो. तुम्ही आलात, या शाळेसाठी तुमचं योगदान फार महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या योगदानातूनच ही इमारत उभी राहिलेली. कारण समाजाच्या सहकार्याशिवाय हे शाळेचं जे दिखाऊ रूप आहे ते समाजाला आपण दाखवू शकत नाही. तर ही तुमची प्रेरणा आहे, या प्रत्येक तुमच्या बॅचने निर्माण केलेली प्रेरणा आहे, ही पुढच्या पिढीसाठी, पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी हे स्रोत असेल, एक प्रेरणेचं स्रोत असेल. तर एक भाग्य आहे. आणि असं तुमचं प्रेम या शाळेवर राहो. त्याच्यानंतर महत्त्वाचं बोलायचं म्हणजेच की तुम्ही आता शाळेसाठी योगदान देताच आहात, पण जी आताची पिढी आहे ही आपल्याला पण माहिती आहे, कारण आपले पण विद्यार्थी आहेत, आपली पण मुलं आहेत, कशी घडतात, कशी बिघडतात हे आपल्या दृष्टीसमोर आहे. तर त्या दृष्टिकोनातून मगाशी सचिन बोलत होता की मला मार्गदर्शन करायचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आपले विचार आपण आलात 20 वर्षांनी 21 वर्षांनी भेटलात, खूप आनंदाची सेवा आणि भेटायलाच पाहिजे, कारण त्याच्यातूनच आपली मैत्री
जपली जाते. पण त्याचबरोबर तुम्ही कसं घडलात ते घडलेलं तुमचं जे करिअर बाबत मार्गदर्शन आहे ते आजच्या विद्यार्थ्यांना घडणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांना मार्गच मिळत नाही, भरकटच चाललेले. तर ते मार्ग त्यांना व्यवस्थित योग्य मार्गदर्शन मिळावं त्यांचं करिअर घडण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्हाला एखादी संधी मिळेल सुट्टीच्या दिवशी, कारण अजून एक 20-25 दिवस आहेतच परीक्षेला, तर कदाचित तुमच्यातून आता घडलेले विद्यार्थी आहेत, तुम्ही चांगले करिअर करतायत, तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलात तर माझ्या दृष्टीने ते फार उत्तमच होईल. आणि तुम्हाला कारण ते प्रयत्न कराच तुम्ही, मागे सुद्धा बोललो होतो, कारण हे आज गरजेचं आहे. कारण आज आपले विद्यार्थी इथेच कमी पडतात, त्यांना किती मार्ग सापडत नाही. तर तो मार्ग मिळण्यासाठी तुमच्यासारखे चांगले करून जर आले इथं आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं तर कदाचित त्यांच्या चांगला बदल घडेल आणि तो आपल्या सर्वांच्या फायद्याच्या दृष्टीने असेल. कारण आपलं पद टिकवणं महत्त्वाचं आहे. कारण रिझल्ट लागतो, पण सगळेच विद्यार्थी मेहनत करत नाही. आता गेल्या वर्षी रिझल्ट लागला तर याच वर्षी लागेल का सांगू शकत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थी त्याच लेवलचा असेलच नाही म्हणता येईल. तर त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. आणि मी तुलाच अपेक्षा करतो तुझ्याकडून की तूच ह्याच्यात पुढाकार घे आणि नक्कीच एखादा मार्गदर्शन किंवा करिअर गायडन्स म्हणून एखादा कार्यक्रम घे या ठिकाणी आणि त्या मुलांना प्रेरित कर अशी मी आशा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी आमच्या स्कूल कमिटीचे विद्यमान चेअरमन महेंद्रजी पाटेकर, स्कूलचे मुख्याध्यापक आजी जाधव, ज्यांनी 1989 पासून या आमच्या गावात शिक्षक म्हणून काम केलं. तर मुख्याध्यापक म्हणून आले ते LB जाधव सर, काळे सर आणि माझे वर्गमित्र विचारे सर, खोत सर. या ठिकाणी प्रथमतः मी तुम्हाला सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 2004 की आजच्या या कार्यक्रमाला की तुमची भरगच्च उपस्थिती आहे, जास्तीत जास्त मुलींची संख्या आहे. 4था कार्यक्रम मी बघतो. शेवटी पैशाच्या कुठल्या गोष्टी होत नाहीत, इतर कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांचा आर्थिक सहकार्य असायचा, म्हणजे प्रत्येक ते पैसे वगैरे पाठवायचे, परंतु काहीच्या लाभांच्या अडचणी असतात. कारण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, लहानपण देगा देवा म्हणतो हे दिवस कधी मिळत नाही. आम्ही 44 वर्षांनी घेतलं होतं गेला काशीतला. 44 वर्षांनी 1980-81 ची बॅच 44 वर्षांनी गेला. पूर्वी समाजाचा मराठी हॉल घेतली दिवशी आणि आमच्या विद्यार्थ्यांनी काय 4 व्हीलर गाडी घेऊन त्यांचे मिस्टर वगैरे सोबत 2 दिवस आम्ही काशीतला हॉल बुक केला. अतिशय कोण कुठे कलेक्टर ऑफिस नाही पण कुठे काय. आज देखील मी सांगतो या ठिकाणी की तुमचे देखील सगळे विद्यार्थी म्हणाल तर आज पोलीस मध्ये आपल्या इथे 5 विद्यार्थी आहेत. ग्रामसेवक मध्ये पारंगाची ज्योती मात्रे, अमोल पाटील ग्रामसेवक मध्ये आहेत. काही माध्यमिक शिक्षक आहेत, काही प्राथमिक शिक्षक आहेत, काही कंपनीमध्ये आज स्थिती इंजिनियर आहेत, कोण काय अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत. मी एवढं सांगतो की मला सांगायचं काय आहे, हे जे आपण विश्व उभं केलंय ह्या जास्तीत जास्त वाटा विद्यार्थ्यांचा आम्ही कमिटीत आहोत. एक तुम्हाला मी आठवण सांगतो की ह्या शाळेचे विद्यार्थी पूर्वी 10 नवकार सोनकारचे विद्यार्थी यायचे. मला वाटते तिचे वडील हिरा माझ्यासोबत चौकसात पण आहे होते माझे सरपंच. त्यांची मुलगी 85 आहे, प्रभा 85 तिने ह्या हायस्कूल करता झाली दिली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पारंगाचे विद्यार्थी किती गौरवी काम करतात. अतिशय त्यांनी मेहनती जाधव सरांना माहित आहे की अतिशय त्यांनी या ठिकाणी त्यांनी मेहनत केली. अक्षरशः तुम्हाला सांगतो की आमच्या ह्या गेटची इतर गेटवर झाले, दोळाला पुण्यात झाले, हवेच्या मंदिरात झाले, परंतु जी सुरुवात केली की माझ्या मुलांनी संदीप वाजंत्री, राजेश पातळे सुरुवात केली. त्यावेळी आज आपण तुम्ही या ज्या पंख्याखाली बसता हे प्रत्येक वर्गाला 4-4 पंखे त्यावेळी अशी दिली. आणि आपण आज ज्या प्रकाशामध्ये आहोत तो 1992 जेव्हा 100% निकाल लागला ते मासूम रिसॉर्टचे मालक भारत पाटील यांनी संपूर्ण या लाइटिंगचं जे सगळं फिटिंग आणि संपूर्ण काम केलं भारत पाटीलने केलं. हे सायडिंगचं काम एक गोठणवाडीचा महेंद्र पाटील त्यांनी संपूर्ण या सायडिंगचं मटेरियल दिलं. आणि ह्या शाळेचा विद्यार्थी जयंत त्यांनी विनामूल्य सगळं काम केलं. प्रत्येकाचा ह्या माजी विद्यार्थ्यांचा मागच्या टायमाला गेल्यानंतर आपले अमोल पाटील होते. अमोल बोलून काय बाबा कसं काय, आता मी 10,000 रुपये दिले शाळेकडे. राजेश पाटील मला 10,000 रुपये दिले.
माझ्या मुलींनी 5,000 पाठवले सुप्रिया, असे प्रत्येक आमचे तर आहेत अक्षरशः की प्रत्येकाचं विद्यार्थ्यांचं श्रेय आहे. आता माझी प्रत्येकाला एकच विनंती आहे की तुम्हाला आता शाळा म्हणून दिसतोय ना, पुढच्या काळात एक वर्ग कचेरीमध्ये पहिली स्टार्टला 85 हायस्कूल ओपन करतात, चंदुरकरच्या घरी ते दोषी सर होते तिथे वर्ग भरायचे. त्याच्यानंतर एक इकडे वर्ग तिकडे वर्ग, हे पहिलं ग्रामपंचायत ऑफिस होतं, नंतर सगळं ते इकडे ऑफिस घेतलं आणि एक ठिकाणी शाळा केली. अतिशय आमचं ग्रामस्थांचं सहकार्य आहे. आता नव्यामध्ये काय की बरीचशी मोरं म्युन्सिपालिटीमध्ये आहेत कामाला, आता मागच्या घेतलं होती अक्षरशः रेल्वेमध्ये आहेत. आता प्रत्येक म्हणजे विभागाचा प्रत्येक ठिकाणी आपला विद्यार्थी पोहोचल्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेही मागे नाही आपण. आता एकच आहे की एवढं आपण हे विश्व उभं केलंय. तुम्हाला सांगतो कलरचं काम करण्याकरता आम्ही एवढे आम्ही पण दोनकरचा एक मोरे विद्यार्थी विषयाने अगदी एवढा अखंड शाळेचं कलर काम केलं, पूर्ण काम केलं. आम्ही दोघे दादू सर मी गेलो, ठीक आहे म्हटलं मी स्वतः आला. एक इथेच आम्ही नाव घेत नाही, इथे ज्यांची मुले तरी शिकली रिक्वेस्ट करून कंटाळा आम्ही दोघं. पैशाचं असं ते मी बघतो, पण माणूस नाही आला कदर करा. तुमची मुलं इथे शिकली, आज चांगल्या हुद्द्यावर आहेत, कामावर आहेत, तुम्ही एवढं काम करू शकत नाही. नाव घ्यायची भाव नाही, पण तो मोरे बिचारा आला आणि अखंड शाळेचं काम केलं. त्या आम्ही मात्र होतीला रिक्वेस्ट केली, त्याने संपूर्ण कलर काम केलं. हा सगळं आम्ही ज्या ज्या वेळेला गावातून सगळ्यांकडे आज सगळे राष्ट्रीय पुरुषांचे फोटो आहेत. प्रत्येकाने मला मॅनेज शब्दावर 2 आज पण इथं दत्तात्रय स्टुडिओ त्यांनी मला 2 फोटो मला द्यायला बोलले, त्या 2 फोटो मी देतो. प्रत्येकाकडून आम्ही फोटो वगैरे करून त्यांना ऑफिस चांगलं रंगवलं. त्याच्याकरता माझी विनंती आहे की आता हे सगळं उभं केलंय. एक वर्ष मी प्रत्येक बॅचला आम्ही संधीच्या वेळेस देखील बोलले, आम्ही देखील आता 10,000 रुपये देऊ आम्ही असे दिले. प्रत्येकाने 1000 दिले किंवा वैयक्तिक तर कोण दिले तर त्याचे वरचं काम होणं महत्वाचं आहे. ह्याच्याकरता प्रत्येकाला विनंती आहे की वरचं जर आपण केलं, आज सगळ्या ठिकाणी विद्यार्थी जागा आपुले आहेत. वरचं जर आपलं हवालदार मोठे मोठे कार्यक्रम घेता येतील आणि खरोखर त्या शाळेला आकार येईल आणि 100 वर्ष आपल्या शाळेला आवश्यक आहे. अशी इमारत त्यांच्या संस्थेमध्ये पाहिजे करत आहे. मंडळांमध्ये निगडी आहे, देवघर आहे, शिरवळी आहे, शेनवे आहे, परंतु अशी इमारत कुठल्याही ह्या आपल्या संस्थेची इमारत नाही. हे सगळं जास्तीत जास्त मी म्हणतोय की माझी विद्यार्थी या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो सागरच्या बॅचनी मागं एक कोणतरी मोरक्या लागतो, सगळ्यांची कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर साधी गोष्ट आहे, तिला वेळ जातो. हे सगळे कॅमेरे बसवले अक्षरशः ही सागर मांडेकरची बॅच, त्यांनी सगळे कॅमेरे दिले. म्हणजे आता प्रत्येक आता मागच्या बॅचनी मला एक आपल्या तुमच्याबद्दल आमचा आवाज पोहोचतो, ही तरी साऊंड सिस्टीम दिली. म्हणजे प्रत्येक बॅच ही काही ना काही अक्षरशः देतोय. त्याच्याकरता विनंती करतो की प्रत्येकाने वेळ अपुरा आहे, मला बरंच काही बोलत नाही मी, पण एवढं तुम्ही करून घ्या. वरच्या कामाकरता काहीतरी प्रत्येकाने वैयक्तिक सहकार्य, सार्वजनिक सहकार्य करा. एवढे शब्द मी थांबतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? माहित नाही घेतलं तर चालेल. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील माझे सगळे गुरु आणि माझे दादा आणि समोर उपस्थित असलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, खरं म्हटलं तर वेळ खूप झाला आणि मी किती बोलावा हा प्रश्न माझ्या पुढे आहे. पण जर कुणाला बोर झालं तर हात वरती करा, तिथेच मी थांबतो. मी जास्त बोलणार नाही. फक्त मला टिपिकल काहीतरी आता अध्यक्ष या नात्याने काहीतरी मांडणी करायची आहे, म्हणून मला थोडंसं बोलावं लागतं. पहिली गोष्ट मी एक पहिल्यापासून नमूद करतोय ती अशी, मी या ठिकाणी मी हायस्कूलचा चेअरमॅन झालेलो आहे. जरी चेअरमॅनच्या खुर्चीवर असेल तरी पण मी तुमचा सर्वांचा मी मित्र आहे. त्याच भावनेने माझ्याकडे बघा. मी कोण मोठा आहे असं समजून नका. त्यानंतर मी या पदावर असो किंवा नसो, मी पूर्ण माझ्या आयुष्य जितकं उर्वरित आयुष्य असेल तिथे कोणी बोलावं की नाही बोलवावं, पण मी या शाळेमध्ये येणार. मला मान पान चालणार नाही, गरज नाही मला, कारण माझं शिक्षणाशी नातं आहे, माझं गुरुजनांशी नातं आहे. हा एक भाग झाला. कंटाळले असाल म्हणून एक प्रश्न विचारतो तुम्हाला आणि मग तिथून पुढे नेतो. उत्तर तुम्ही द्यायची आहेत. एक वाघ आणि एकीकडे शेळी यांची शर्यत लागली तर कोण जिंकेल? मला उत्तर तुम्ही सांगा.
युद्ध म्हणा, काही म्हणा, काही पण शर्यत लागली तर कोण? शेळी शेळी जिंकणार, कारण का वाघ तिला पुढे तर शेळी पळत जातात. नाही, जर पुढे शेळी जाणार. जर समजा वाघाच्या घाबरून पुढे जाऊन जाणार. पळत असेल तर ती हारणार, आणि जर ती शेळी जर आहे ना जर घाबरून जर पळत असेल ती घाबरणार, ती हारणार असते. आणि जर नाही घाबरली तर ती नक्कीच जिंकणार. बरोबर आहे. माझा विचारण्याचा मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, मुद्दा आपण कुठल्या युगात आहोत. मुद्द्याकडे मी जातोय की आता जिंकणं आणि हरणं हे ना शेळीच्या हातात, ना वाघाच्या हातात, ना त्याच्या शक्तीत, ना त्यांच्या ज्ञानात. ते तुमच्या व्हॉट्सअपवर आहे. ज्याला वोटिंग करणार तो जिंकणार. आणि या जमान्यात असताना आपण काय समजून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या मित्रांनो. आणि म्हणून पहिल्या प्रथम आपण या ठिकाणी आलात, एकत्र आलात, मित्र म्हणून एकत्र आलात, आणि आमच्या या शाळेला काहीतरी एक भेट म्हणून तुम्ही जे काही आलेलं आहे, कॉम्प्युटर वगैरे जे देत आहात, म्हणून आपणा सर्वांचं, आपल्या बॅचचं मी शाळेतर्फे आणि आमच्या कमिटीतर्फे मनापासून आभार मानतोय, धन्यवाद देतोय. आणि खरं म्हटलं तर या युगाचा विचार करत असताना मी एक सांगतो की मी मागाशी जे उदाहरण दिलं ते याच्यासाठी दिलेलं आहे उदाहरण तुम्हाला, की मानवी जीवनामध्ये दुःख का असतं, दुःखाचं कारण काय. तर गौतम बुद्धाने सांगितलं होतं की दुःखाचं कारण ही तृष्णा आहे, म्हणजे तहान आहे, भूक आहे. आणि जितकं आपण तहानलेलं असो तितकं दुःख असेल. मग ताण किती ठेवायची हे आपल्या हातात आहे. पण त्याच्यानंतर एक फार मोठा क्रांतिकारक जन्माला आला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. त्यांनी दुःखाचं कारण सांगितलं. त्याने दुःखाचं कारण हे सांगितलं की दुःखाचं कारण अज्ञान आहे. दुःखाचं कारण अज्ञान आहे. त्यांनी सांगितलं की बाकी काही नाही, तुमच्याकडे ज्ञान नसेल ना तर तुमचा सगळा गैरफायदा घेतील, तुमचं शोषण करतील. आणि म्हणून तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. याच्यासाठी शिक्षण असलं पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढं सारे अनर्थ एका अविद्येनं केलं. ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आणि आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे तर आपली मुलं किंवा आपली पिढी पुढे कशी शिकेल काय, त्याच्यासाठी आपला पुढचा मार्गक्रमण किंवा आपले विचार असले पाहिजे. आणि हे विचार घेऊन तुम्ही आज इथे आला आहात, म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो. हे ज्ञान घडवण्यासाठी तुम्ही इथे आला आहात. तुमचं उद्दिष्टच हे आहे या बॅचचं की इथे मुलं शिकली पाहिजेत, ही गावची मुलं शिकली पाहिजेत, आमची मुलं कुठे कमी नाही आहेत. आणि म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हटलं तर मध्ये आता खरं म्हटलं तर प्रत्येकाचं मला नाव घेता येणार नाही, पण ही मला वाटतं मंजुळा मला माहिती आहे. पण जेव्हा सुरुवातच केली तिने 50 सचिनबद्दल बोलायचं नाही, शिक्षणाचं महत्त्व त्यांनीच सांगितलं. तो अगोदर दुःखी होता आणि हळूवारपणे त्याचं आयुष्य त्यांनी आपल्या भाषेमधून उलगडलं. केतन म्हणतो, केतन म्हणाला मी सगळ्यात ढ काहीच नाही. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली माहिती तुम्हाला, मी ढ असेल, मी काही असेल, पण मी शाळेत सुरू व्हायच्या अगोदर इथे होतो वेळेवर. हे तुझं खरं हुशार. आणि म्हणूनच त्यांनी एक अगदी खतरनाक मांडणी केली, अगदी खतरनाक मांडणी केली की त्यांनी सांगितलं आपण सगळे ऑफिसमध्ये काम करतो, खऱ्या ऑफिसमध्ये काम करायचं म्हणजे स्त्री पुरुष हे समतेचं मूल्य रुजवणारं त्याची वाक्यरचना होती, जी मांडणी होती. त्यावेळेला अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी. आम्ही विसरलोय. आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर एकटा पुरुष जाणार नाही, एकटी स्त्री जाणार नाही, तर स्त्री आणि पुरुष सोबत सगळ्यांनी मिळून समतेचं मूल्य.
तर हे आपणच करायचं आहे सर. आणखी मला 2-3 मुद्दे मी इथे एक सांगतो. एक मुद्दा असं सांगला, तुम्ही इथे आलात, हे तुम्ही इथे जे काही आयुष्यात घालवलं, थोडंसं एक 5 मिनिटं वेळ इथे जे तुम्ही आलेले आहात, ते इथे कुठेतरी तुमचे कुठेतरी बंध जुळलेले आहेत, बंध जुळलेले आहेत. इथे बंधन नाही कुणाला यायचं, इथे या की एकत्र जमा हे कुठलं बंधन नाही आहे. तुमचे बंध आहेत जे शाळेमध्ये जे शिकलात, एकत्र हसत खेळत मौज मजा जी काय केली, ते बंधन घेऊन इथे एकत्र आलेला आहात. आणि आता तुम्ही बांधिलकी जपत आहात. माझ्या शाळेची काय बांधिलकी आहे, मला शाळेने काय दिलंय, तिचं रूल, तिची कृतज्ञता मी व्यक्त कशी करू, ही बांधिलकी तुम्ही इथे जपलेली आहात. म्हणून तुम्ही एकत्र आलेला आहात आणि म्हणून तुमचं अभिनंदन. पण याही पुढे मी आणखी एक टप्पा सांगतो तुम्हाला. जसं तुम्ही आता इथे आम्ही भाषण करतो, मी तुम्ही बोर झालेला किंवा होणार बोर, पण याच्या नंतरचा म्हणजे माझ्या 5 मिनिटानंतरचा जो वेळ आहे ना, तो तुम्ही अशी धमाल करा, अशी धमाल करा की असं मला पुन्हा सांगतो की हा जो टीमवर्क आहे ना, तुझं जुळवलेला आहे ना, हा असा घट्ट ठेव. कारण ही जी मैत्री आहे ना, आता सगळीकडे ह्या जगामध्ये सगळे काही झाले नाहीत ना, सगळे आत्महत्या करायला निघाले, सगळीकडे दुःख, मला हे नाही ते नाही. आणि या आत्महत्येपासून आणि या दुःखांपासून जर वाचवायचं असेल ना, तो एकमेव मित्र असतो, मैत्रीण असते. आणि ती मैत्री राहिली पाहिजे. आणि जसं शेवटच्या मुद्द्याकडे मी जास्त मी थांबत नाही जास्त, की जसं सर एक मुद्दा घेऊन जातो की या शाळेसाठी जी काही सगळ्यांनी मदत केली, खरं म्हटलं की ही जागा एकदा ग्रामस्थांनी अगदी मोठ्या प्रयास चांगले विचार करून इथे दिलेली आहे आणि म्हणून ही इथे इमारत झालेली आहे, एक मी नमूद करतो. आणि आता इथलं शेवटच्या मुद्द्याकडे जाताना मी असं अपील करतोय तुम्हाला. 2 अपील आहेत माझे. एक की इथे गर्दी आहेत, जे ज्ञान तुम्हाला मुलांना द्यायचं होतं ती मुलं नाहीत, म्हणून वरचं काम जे आहे ते व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हे फक्त एका बॅचकडून किंवा अमुक ह्याच्याकडून होणार नाही. ते ही बॅच अशा ज्या तुमच्या मागच्या पुढच्या तुमच्या ह्या आपण एकत्र जोडूया. का सागरशी पण माझं अर्धा तास याच्यावर बोलणं झालं, सचिनशी पण बोलणं होतं, सगळे अनेक लोकांशी माझं बोलणं होतं. आणि मी तुमच्याबरोबर मित्रासारखा आहे. मी चुकत असेल तर तिथेही तुम्हाला रोखण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण हे एक आपण याच्यासाठी जो काय विचार असेल तो विचार घेऊन येऊ, आपण एकत्र येऊया. दुसरी गोष्ट, इथे पट वाढला पाहिजे. इथं पट वाढण्यासाठी जर शिक्षकांचं चुकत असेल, आमचं काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे. पण पहिलं नाव इथे आम्हाला न्हाव्याचं आलं पाहिजे. सॉरी बोललं की न्हाव्याचं नाव येत नाही, पहिलं हमेशा नाव न्हाव्याचं मी घे. बस ही एक अपेक्षा आहे. आणि मला वाटतं मी जास्त नाही बोलत, इथेच थांबतो. आणि पुन्हा एकदा आपण इथे आलात, हे सगळं आपण जमलात, एक वस्तू केली, असंच प्रेम राहू द्या शाळेवर. आपण सगळंच असंच एकत्र करूया. आणि खूप खूप तुमच्या बॅचनी, मला वाटतं तिकडे कबड्डीपट्टू आहे, तिथे कबड्डी पण खेळायचे बरं का. तर आता तुम्ही धमाल करा, आठवणी ठेवा. कारण ह्या तुमच्या आठवणी आहेत ना, या पुढच्या आयुष्यासाठी जगण्याचं खरं मार्गक्रमण तुम्हाला रस्ता दाखवणार आहे. तर त्या जपा, यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. खरंच सचिन आमचा हाच विचार होता, मार्गदर्शन जसे तुम्ही आम्हाला देता तसंच मार्गदर्शन आम्हाला पुढच्या वर्गांसाठी द्यायचं होतं. पण जागा आपल्या ते देता नाही. तर मी सगळ्यांनी मुद्दा काढलेला आहे वरचा, तो वरचा आपल्याला तेव्हा शाळेचा करता येईल. त्याकरता नक्कीच आमच्या बॅचकडून 100% प्रयत्न करू आणि मदत करू.
दिन्यापासून दिनेश झाला आणि दिनेश पासून दिनेश शेठ झाला. आता सरांनी एक केली की आपल्याला वरचं काम सुरू करायचं आहे. तर तो मोठा मन करून त्यांच्या बाबांच्या नावाने आपल्याला वरच्या क्षेत्राला जेव्हा आपण काम सुरू करू त्यावेळेला 25,000 रुपये तो